अकोला शहरातील तारफाईल परिसरात हृदयाला पिळवून टाकणारी घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय सूरज उर्फ गोट्या गणवीर या तरुणाने आपल्या 25 वर्षीय पत्नी अश्विनी गणवीर आणि तिची 3 वर्षाची मुलगी आरोही गणवीर हिचा गळा दाबून खून केला. नेहमीच्या कलहाला कंटाळून त्यांनी त्या दोघींची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आपण स्वतः पत्नी आणि मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतला आहे. अकोला शहरातील सिद्धार्थनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सूरजने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यानंतर त्याने अश्विनी सोबत दुसरं लग्न केलं. 2 ते 3 महिन्यातच सूरजच्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली. पुनर्विवाह केलेल्या अश्विनी आणि तिच्या मुलीसह सूरजने गळा आवळून दोघींची काल शनिवारी दुपारी हत्या केली. सूरजचं कौर्य इतक्यावरच थांबलं नाही, तर तो पहिल्या पत्नीच्या मुलीलाही मारायला गेला. मात्र त्या ठिकाणी पहिल्या पत्नीचे आई वडील यांनी सूरजला अडवल्यामुळे तो दुसऱ्या मुलीला मारू शकला नाही. दरम्यान एवढी मोठी निर्दयता सूरजमध्ये का आली हा प्रश्न सुद्धा आता समोर आलाय. सूरज हा केटरिंगचं काम करीत होता. पहिल्या लग्नानंतर 3 वर्षातच त्याने घटस्फोट घेतला. यानंतर फेब्रुवारी महिन्यात अश्विनी सोबत पुनर्विवाह केला. अश्विनीचंही आधीच लग्न झालं होतं. तिला आरोही नावाची एक मुलगीही होती. सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले, मात्र लग्नाला 2 महिने होत नाही तोच त्याच्या पहिल्या पत्नीची मुलं त्याच्या घरी येऊ लागली. त्यामुळे अश्विनी आणि सूरजमध्ये वाद होऊ लागले. सूरजच्या पहिल्या पत्नीची मुलं वारंवार घरी येणं अश्विनीला फारसं आवडत नव्हतं, म्हणून तिचं आणि सूरजमधील वाद वाढले होते. परिणामी दोघांमध्ये दुरावा आला होता. काही दिवसांपूर्वी त्याने अश्विनीला बेदम मारहाण केली. यानंतर अश्विनी माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर परत घरी आली. दरम्यान घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी सूरज घरी जेवणासाठी आला. तो जेवण करत असताना अश्विनीने शाब्दिक वादाला सुरुवात केली. वाद इतका वाढला की दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. यातच सूरजने आधी अश्विनीच्या ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याच पद्धतीने 3 वर्षीय सावत्र मुलीचाही गळा दाबून जीव घेतला. दोघांच्या मृतदेहाला जेवणाचा घासही भरवला. सूत्रांच्या माहितीनुसार अश्विनीचं 1 लाखांचं कर्ज सूरजने फेडलं होतं, परंतु रोजच्या पहिल्या पत्नीच्या मुलीमुळे होत असलेल्या भांडणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. सूरज एवढ्यावरच थांबला नाही. पहिल्या पत्नीच्या मुलीला मारण्यासाठी तिच्या घरी गेला. पहिल्या पत्नीचे आई वडील मध्ये आल्यामुळे मुलीचा प्राण वाचला. पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले आणि रामदासपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी सूरजला चोप देण्यासाठी अश्विनीच्या नातेवाईक जमा झाले होते. दरम्यान पोलीस दलाला बोलावण्यात आलं. क्षणभराचा घरगुती वाद हा विकोपाला जाऊन अकोल्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. तर पत्नी अश्विनी आणि सावत्र मुलगी आरोही या दोघींच्या हत्येमुळे सूरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात